Hello dear students, in today's lecture we are going to start the new concept of this chapter, that is flow of electric current or flow of charge. Students, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा आपण कोणत्याही कंडक्टरच्या दोन टर्मिनल्समध्ये और दोन एंड्समध्ये अप्लाय करतो, दॅट टाइम ड्यू टू दॅट इलेक्ट्रिक चार्ज और इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर. बरोबर. अनलेस अँड अंटिल पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड, नो करंट विल फ्लो थ्रू द कंडक्टर. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं करंट फ्लो होतो. करंट फ्लो होतो म्हणजे काय मेकॅनिझम होते त्या कंडक्टरमध्ये ते आपण बघूयात. त्यासाठी आधी आपण एक आपला रेग्युलर कंडक्टर इमॅजिन करूयात. साधा कोणतंही मेटल वायर और मेटल रॉड असं आपण इमॅजिन करू. त्याचं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आपण अगदी अशा ह्या पद्धतीने दाखवता येईल. दिस इज सपोज अ मेटल कंडक्टर. स्टुडंट्स, तुम्हाला हे माहितीच आहे की कोणताही सबस्टन्स हा इट इज मेड अप ऑफ ॲटम्स. सो ह्या कंडक्टरमध्ये देखील देर आर ॲटम्स प्रेझेंट. ॲटम्सचे जे कंपोनंट्स असतात ज्याला आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणतो, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स, हे देखील याच्यामध्ये प्रेझेंट असणार. तुम्ही म्हणाला तर हा पार्ट आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो होतो, इथे याचा काय संबंध? तर बघा स्टुडंट्स, हे जे ॲटममध्ये प्रेझेंट असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आता फ्री इलेक्ट्रॉन्स कोणाला म्हणायचं? तर जे इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असतात. आउटर मोस्ट शेल आठवते? KLMN अशा 4 ऑर्बिट्स किंवा ज्यांना आपण शेल म्हणतो. तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या नंबरनुसार किती नंबर ऑफ शेल्स प्रेझेंट असतात ते व्हॅरी होतं. सो कोणत्याही ॲटमच्या इलेक्ट्रॉन्स जे असतात तर ते त्याच्यामध्ये ते ज्या आउटर शेलमध्ये प्रेझेंट असतात तर त्या आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉन्सना म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके. सो फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन outermost shell of an atom. कोणत्याही ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स त्यांना म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स. आलं लक्षात? नाउ स्टुडंट्स, these free electrons are responsible or these are loosely bound to the nucleus. लांब असतात ना, सो न्यूक्लियसपासून लांब असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स अदर इलेक्ट्रॉन्सपेक्षा त्या न्यूक्लियसशी वीकली बाउंड असतात. त्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो लेस असतो इन केस ऑफ दीज फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून हे इलेक्ट्रॉन्स एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे मूव्ह होऊ शकतात. आलं लक्षात? जेवढे लांब डिस्टन्स असेल तर त्यांच्यामध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यामुळे दीज फ्री इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह फ्रॉम वन ॲटम टू द अनदर ॲटम. आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स आपण अशा पद्धतीनं डिनोट करू शकतो. रँडमली फिरत असतात हे इलेक्ट्रॉन्स कुठूनही कोणत्याही डायरेक्शनमध्ये. कधी? जेव्हा आपण या कंडक्टरच्या दोन एंड्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेलं नसतं, दॅट टाईम दीज इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग रँडमली इनसाइड द कंडक्टर. जसं सपोज तुमच्या क्लासरूममध्ये टीचर्स नसताना तुम्ही कसे रँडमली मूव्ह होत असता, इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत असता. इन द सेम वे द इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो मूव्हिंग रँडमली. टीचर्स आल्यानंतर क्लासरूममध्ये काय होतं रे? तुम्ही पटपट पटपट आपल्या जागी जाऊन बसता आणि आपल्या आपल्या कामाला लागता. इन द सेम वे जेव्हा याच्या दोन एंड्समध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस करतो, अप्लाय करतो, जेव्हा त्याच्यामध्ये सेल और बॅटरी जोडतो, तर तेव्हा या रँडमली मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना एक स्पेसिफिक अशी डायरेक्शन मिळते अँड दे स्टार्ट फ्लोईंग अलॉंग विथ दॅट डायरेक्शन. कसं फिरतात? तर बघा, परत तुम्हाला ही डायग्रॅम काढायची आहे. ओके. नाव याच्या दोन एंड्समध्ये आपण हे पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस केला. आता काय होणार? हे पॉझिटिव्ह टर्मिनल झालं, हे निगेटिव्ह टर्मिनल झालं.
करंट विल स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं, ह्याच्याबद्दल आपण डिटेल आता बघणारच आहोत की करंट फ्लो होतो म्हणजे काय होतं आणि इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात म्हणजे काय होतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे रँडमली मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना एक स्पेसिफिक डिरेक्शन मिळते. दीज इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स, बरोबर की नाही, आणि म्हणून दे स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम दिस निगेटिव्ह एंड. ही निगेटिव्ह एंड का, तर आपल्या बॅटरीचं निगेटिव्ह एंड या बाजूला येतं आहे म्हणून ही साईड निगेटिव्ह, बॅटरीचं पॉझिटिव्ह एंड या साईडला येतं, हेन्स दिस इज पॉझिटिव्ह साईड. अँड नाव दीज इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम दिस negative terminal of the conductor to the positive terminal. इझी आहे, इथं कुठेही तुम्हाला काही पाठांतर करायची गरज नाही. एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. एकदम सोपा आहे. काय केलं आपण रे, आधी दाखवलं रँडम मूवमेंट. कधी रँडमली मूव्ह होत असतात, जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स याच्या 2 टर्मिनल्समध्ये ॲड केलेलं नसतं तेव्हा. जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स इंड्यूस करतो तेव्हा ह्या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे इथे ह्या बाजूला पॉझिटिव्ह एंड म्हणून ॲक्ट होईल, इकडच्या बाजूला निगेटिव्ह टर्मिनल आहे. सो धिस एंड विल ॲक्ट ॲज निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द कंडक्टर अँड देन द निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स विल स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम द निगेटिव्ह एंड टू द पॉझिटिव्ह एंड. सो स्टुडंट्स बघा, इथे आपल्याला इलेक्ट्रॉन्सची डिरेक्शन जी आहे ती ह्या पद्धतीने दाखवायची. दॅट इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, दॅट इज डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. अगदी डोक्यात ठेवा, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहेत की नाही, म्हणून ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड फिरतात, असं लक्षात राहील तुमच्या. आता बघा, करंट मात्र अपोजिट डिरेक्शननं डायरेक्ट दाखवायचं आपल्याला. दॅट इज डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. आता इथे तुम्हाला कन्फ्युजन होणार, अरे यार इलेक्ट्रॉन्स तर निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह एंडकडे जात आहेत, देन हाऊ कॅन करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. सो स्टुडंट्स, याच्या मागचं रिझन एकदम सिम्पल आहे. बघा, जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, त्याच्यावरती जेव्हा एक्सपेरिमेंट्स केले गेले, आता आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये काय बघितलेलं होतं की ऑलवेज कोणताही चार्ज जो आहे तो हायर लेवलकडून लोअर लेवलकडे मूव्ह होणार, बरोबर. इन द सेम वे सायंटिस्ट ऑल्सो कन्सिडर्ड दॅट दिस चार्ज माइट बी ऑल्सो फ्लोईंग फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, बरोबर की नाही. जिथे जास्त लेवल आहे तिथून कमी लेवल असणाऱ्या पार्टकडे चार्ज हा मूव्ह होणार, असं सायंटिस्टनी जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, फ्लो ऑफ करंटचा शोध लागला, तेव्हा कन्सिडर केलं आणि ते तसंच धरून पुढं चालत गेले. लॅटर ऑन जेव्हा त्याच्यावरती संशोधन होत गेलं, रिसर्च झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल, बट ॲज conventionally they are considering that direction of flow of charge is from positive to negative terminal and hence we are continuing that concept only की करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो. ॲक्च्युली काय होतं स्टुडंट्स, ॲक्च्युली होतं इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बट करंट कन्सिडर करायचं आहे आपल्याला की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड जातो आणि म्हणूनच त्याला युनिट पॉझिटिव्ह चार्ज असं देखील म्हणतात. कन्फ्युजन गेलं, लक्षात आलं व्यवस्थित. करंट फ्लो होतो म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉन्सच फ्लो होत असतात, बट कन्व्हेन्शनली आपण जसं आधीपासून एखादी कन्सेप्ट असते, पूर्वापार आपल्याला कोणीतरी सांगत येतं तेच आपण जसं फॉलो करतो की नाही, तसंच या बाबतीत देखील आधीपासून जे कन्सेप्ट आहे की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड, आणि म्हणूनच कन्व्हेन्शनल डायरेक्शन असं म्हणतात. इथे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण देताना असं दिलेलं असेल बघा, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. आली लक्षात कन्सेप्ट, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कसा होतो आणि फ्लो ऑफ करंट कशा पद्धतीनं होतो. आता बघा स्टुडंट्स, हा जो फ्लो ऑफ करंट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. आता आपण मेन आपल्या करंटवरती फोकस करूयात. आत्तापर्यंत ह्या ॲक्टिव्हिटीमधून आपण काय तुमच्या लक्षात आलं रे, की करंट फ्लो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फ्लो ऑफ चार्ज आहे, बरोबर की नाही. सो करंट कशाला म्हणूयात आपण, करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ चार्ज.
in the conductor in unit time. एखाद्या स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये कंडक्टरमधून फ्लो होणारा चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हणायचं करंट. आता ही डेफिनिशन झाली. या डेफिनिशनवरून आपल्याला फॉर्म्युला तर तयार करता आला पाहिजे. आत्तापर्यंत मी तुम्हाला शिकवले खूप सारे फॉर्म्युले, आपण डेफिनिशन टू फॉर्म्युले, फॉर्म्युले टू डेफिनिशन तयार केलेले आहेत. इन द सेम वे आता इथं काय आहे रे, चार्ज आहे आणि टाईम आहे. याच्यावरून करंट, ह्याची डेफिनिशन फॉर्म्युला कसा तयार होईल, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. बरोबर, स्पेसिफिक टाईममध्ये स्पेसिफिक चार्ज जर मूव्ह होत असेल कंडक्टरमधून तर तेवढा करंट त्याच्यातून फ्लो होतोय असं आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कसं दिलं आहे बघा, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया असं सांगितलं आहे त्याच्यात. आता क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय, सपोज ही एक मेटलची वायर आहे किंवा एक कंडक्टर आहे. याला कट केल्यानंतर हा जो समोरचा पार्ट आपल्याला दिसतो की नाही, त्याला म्हणायचं क्रॉस सेक्शनल एरिया, समोरून दिसणारा एरिया. आता ह्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरियामधून जे काही अमाऊंट ऑफ चार्ज म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्याला म्हणायचं करंट. पर्टिक्युलर टाईममध्ये ह्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनल एरियामधून किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्याच्यावरून त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा डिसाईड होतो. आलं लक्षात. आता बघा, चार्ज जो आहे त्याचं युनिट करतो आपण, त्याचा सिम्बॉल जो आहे तो काय यूज करतो, क्यू. टाईमसाठी आपण टी हा सिम्बॉल यूज करतो आणि करंट जो आहे तो ॲम्पियर ए ह्या सिम्बॉलनं डिनोट करतात. सो आपल्याला ए इज इक्वल टू आय जो आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टाईम. करंटचा हा सिम्बॉल आहे आणि त्याचं युनिट आहे ॲम्पियर. आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी हा या करंटचा एक फॉर्म्युला झाला. ह्याचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल्स सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, हे झाले. आता ह्याचे युनिट्स बघू, प्रत्येकाचे युनिट्स घेऊन आपल्याला एक फॉर्म्युला बनवायचा आहे. चार्जचं युनिट काय शिकलोय आपण, कुलोम. त्यानंतर टाईमचं तर माहितीच आहे तुम्हाला, सेकंद. आणि करंटचं जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं युनिट आहे ॲम्पियर. सो स्टुडंट्स, या फॉर्म्युलामध्ये हे युनिट्स पुट केल्यानंतर आपल्याला काय फॉर्म्युला मिळेल रे, आयच्या जागी आयचा जे काही युनिट आहे काय आहे, ॲम्पियर. सो ॲम्पियर इज इक्वल टू कुलोम अपॉन टाईम सेकंद. सो आता हा झाला फॉर्म्युलाचा जो आहे किंवा त्याचे युनिट्स आहेत त्याच्या थ्रू याचा फॉर्म्युला तयार झाला. आता ह्याच्यावरून आपल्याला 1 ॲम्पियरची डेफिनिशन जर फॉर्म करायची असेल तर ती कशी करता येईल रे, याच्यात बघा 1A इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंद. 1 वोल्टची आपण डेफिनिशन केलेली होती, होय की नाही. तशाच सेम वेनं 1 ॲम्पियरची डेफिनिशन कशी कराल, तर बघा स्टुडंट्स, इफ 1 कुलोम चार्ज फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन 1 सेकंड. एखाद्या युनिट क्रॉस सेक्शनल एरियामधून म्हणजे ह्या समोरच्या एरियामधून एका सेकंदामध्ये 1 कुलोम एवढा चार्ज इलेक्ट्रॉन्स जर फ्लो होत असतील तर त्याच्यामधून फ्लो होणारा करंट जो आहे तो 1 ॲम्पियर एवढा असतो. येते लक्षात. 1 ॲम्पियरची डेफिनिशन आपण केली. बघा स्टुडंट्स, हा जो आपला चार्ज आहे किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत, एक स्पेसिफिक जर इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर केला तर त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो माहिती आहे तुम्हाला, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम एवढा चार्ज हा ह्या एक इलेक्ट्रॉनवरती प्रेझेंट असतो. एक इलेक्ट्रॉन ह्याच्यावरचा चार्ज हा लक्षात ठेवा, फॉर 1 मास 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. मग अशा पद्धतीनं जेवढे काही इलेक्ट्रॉन्स
त्या पर्टिक्युलर 1 सेकंदमधून मूव्ह होतील तेवढा त्याच्यातनं फ्लो होणारा करंट असणार, त्याच्यावरती डिपेंड करतो. लक्षात आला तुम्हाला? चार्ज ही कन्सेप्ट लक्षात आली का बघा? चार्ज, करंट आपण कसा, ह्या डेफिनिशन झाली, फॉर्म्युला तयार केला, युनिट्स घातले, युनिट्सवरून आपण 1 अँपियरची डेफिनिशन तयार केली, एका इलेक्ट्रॉनचा चार्ज हा एवढा सांगितला आपण. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आता जसं आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्सचे स्मॉलर युनिट्स आणि ग्रेटर युनिट्स जसे बघितलेले होते, काय होते? मिली व्होल्ट, मायक्रो व्होल्ट, त्यानंतर मिली अँपियर, मिली व्होल्ट, मायक्रो व्होल्ट होते, आणि त्यानंतर किलो व्होल्ट, मेगा व्होल्ट, असे 2 जे युनिट्स होते आपले. तर तसेच सेम ह्या करंटचे देखील अँपियर्स जे आहेत, युनिट्स, मिली अँपियर, मायक्रो अँपियर, अशा पद्धतीनं ह्याचे स्मॉलर युनिट्स देखील आपल्याला सांगायचे आहेत. सेम वेनं बघा काय येतील? युनिट्स, मिली अँपियर, MA रिप्रेझेंट करायचा. काय होतं रे, जो मिली व्होल्ट आपण बघितलेला होता, काय होता? मिली व्होल्ट, 1 मिली व्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट होता. इन द सेम वे 1 मिली अँपियर म्हणजे 10⁻³ अँपियर, आणि 1 मायक्रो अँपियर म्हणजे 10 किती असणार? -6 अँपियर. हे स्मॉलर युनिट्स तुम्हाला फक्त दाखवलेले आहेत. लार्जर युनिट्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिले नाहीत, बट तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यात चेंजेस हे करू शकता. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा? फ्लो ऑफ करंट कशा पद्धतीनं फ्लो होतो जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो 2 एंड्समध्ये. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड आपण फॉर्म्युला तयार केला, त्याच्यात युनिट्स पुट केले, 1 अँपियरची डेफिनिशन तयार केली. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा चार्ज आणि त्याचे स्मॉलर युनिट्स करंटचे, एवढे आपण बघितले. आता ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, ओहम्स लॉ, ह्या काही कन्सेप्ट. ओके.